रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आनंद आता जानूसोबत बोलायला गेलेला असतो, पण जानूचा हट्ट असा असतो की तिला आता या मुकदमांच्या घरात राहायचं नसतं. तिला नव्याने त्या फक्त दोघांचा संसार थाटायचा असतो आणि त्या आनंदला त्याबद्दल ती सांगू लागते. त्यावर आता आनंद तिच्यावर भयंकर चिडतो आणि तू असं कसं म्हणतेस, दुसरा संसार वगैरे थाटायचा नाही, तू असं म्हणूच शकत नाही. हे सगळं ना त्या इरावतीने तुला बोलायला शिकवलं आहे. त्याच वेळेला आता आनंद खूप जास्त भडकलेला असतो. तर इरावती म्हणते की ठीक आहे, तुला माझ्यासोबत नाही यायचं ना राहिला तर मी एकटी राहायला तयार आहे आणि तसंही मग मी तुझ्यापासून वेगळी होणार. डिवोर्सची भाषासुद्धा जानू आता आनंदसोबत करू लागते आणि त्यामुळे आनंद प्रचंड भडकतो. आनंद म्हणत असतो की तुझी इतकी हिंमत झाली तर तू डायरेक्ट डिवोर्सबद्दल बोलते, आपल्यात काही झालेलं नसतानासुद्धा. तर त्यावर आता खूप जास्त जानू भडकलेली असते आणि जानू जी आहे ती आता म्हणत असते की माझा विचार जो आहे तो पक्का झालेला आहे. तर आनंद तिला म्हणत असतो की हे सगळं तू त्या इरावतीच्या सांगण्यावरून वागतेस हे मला चांगलंच माहिती. त्या इरावतीला तर मी सोडणार नाही, कारण आधी तू ही अशी नव्हतीस, पण आता तुझं वागणं इतकं बदललं आहे की तुला आता हे घरसुद्धा नकोसं झालं आहे. या घराने आतापर्यंत काय दिलं आहे काय नाही हे सगळं काही विसरून गेलीस तू. तुझ्या वागण्यात हे जे काही बदल झालेत ना ते सगळे इरावतीमुळे झालेत, मला माहिती आहे, असं देखील आनंद आता बोलत असतो. आणि त्याच वेळेला हे सगळं बोलणं जे आहे ते आता रमाने ऐकलेलं असतं. त्यामुळे रमाला कळून चुकतं की इरावती आता घरामध्ये भांडणंसुद्धा लावत आहे. या दोघांमध्ये इतकं प्रेम असताना ह्याच्यातसुद्धा भांडणं, त्यामुळे रमा थोडी डिस्टर्ब असते. आता किचनमध्ये काम करणाऱ्या इरावतीला रमा ओरडायला जाते आणि म्हणत असते की तुमचं नेमकं काय चाललं आहे, घरात सगळ्यांनाच एकमेकांपासून वेगळं करताय, हे सगळं करून तुम्हाला काय भेटणार काय नक्की हे तरी मला जरा कळू द्या. त्यावर आता रमाला ती म्हणत असते की तुला काय करायचं आहे, मला जे करायचं आहे ना ते मी माझ्या पद्धतीने करणार आहे, पण तू आता लवकरात लवकर इकडं निघून जा, कारण ही जागा माहीची आहे, असं देखील इरावती आता म्हणत असते. तर रमा म्हणत असते की मी विचार केला होता जायचा, पण आता नाही. तुम्ही जर माझ्या घरात अशीच भांडणं लावत असाल ना तर मी कुठेही जाणार नाही. आता इरावती रमाला ब्लॅकमेल करते. तिथे काचेचा ग्लास ठेवलेला असतो तो मुद्दामून खाली फेकते आणि म्हणत असते की बघ मी अशा पद्धतीने त्रास देईल की त्याचा खूप जास्त त्रास तुलाच होईल, मग विचार कर. तेवढ्यातच आता काचेचा ग्लास फुटल्यानंतर सीमा तिथे आलेली असते आणि सीमा जी आहे तिला मिरची लागल्यामुळे तिला आता तहान लागत असते आणि तिला पाणी हवं असतं म्हणून ती आलेली असते. ते इरावती म्हणते की थांब वहिनी, पुढे येऊ नको, मी तुझ्यासाठी पाणी देते. आणि ग्लासमध्ये ती पाणी काढते आणि एक बर्फसुद्धा घालते जेणेकरून ते पाणी थंड लागायला हवं. पण ज्या वेळेला तिने आता त्या पाण्याच्या ग्लासामध्ये बर्फ घातलेला असतो त्याबरोबर जी खाली पडलेली काच असते तीसुद्धा काच आता सीमाच्या त्या ग्लासमध्ये टाकते. तर आता सीमा ते पाणी पिते. त्यावेळेला रमाला धक्का बसतो. रमा तिला थांबवायला येते आणि रमा म्हणत असते की नको सीमा, ते पाणी पिऊ नका, आणि असं बोलून त्याच्याकडनं ते पाण्याचा ग्लास काढून घेत असते. तर त्यावेळेला आता सीमा ही रमाला समजावते आणि म्हणत असते की नाही बा ह्याच्यात कुठे काच आहे बघ ना. आणि त्याच वेळेला आता ती काच जी आहे ती खरं तर त्या इरावतीने बाजूला काढलेली असते आणि जेव्हा इरावतीने ती काच बाजूला काढलेली असते रमाला माहीत नसतं. पण आता सीमा जी आहे ती रमाला समजावते आणि म्हणत असते की तू असा कसा विचार करू शकते की इरावती ताई असं काही करतील. नाही, इरावती ताई खरंच मनाने खूप चांगले आहेत, ते तुझ्यासाठी पण किती काय काय करतात, तुझ्या मागे पुढे करतात, आणि तू असं कसं बोलतेस त्यांच्याबद्दल, मला तर अपेक्षासुद्धा नव्हती, असं देखील आता ती म्हणू लागते. आता इथे हे सगळं काही बोलणं सुरूच असतं तर इकडे माहीला जाग येते. माही बसलेली असते आणि त्याच वेळेला विचार करत असते की हे सगळं काय आहे. तिला काल रात्रीचे सगळे रमाचे शब्द आठवतात. ती म्हणते बापरे, एवढं सगळं होऊन गेलं, माझ्या आयुष्यात काय वाढवून ठेवले, पण नाही, काही झालं तरीसुद्धा आता ह्या माहीचा पत्ता कट. आता काही झालं तरी रमा म्हणून त्या घरात जावं लागेल आणि सगळ्यांच्या मनात आता राज्य निर्माण करावं लागेल, असा देखील विचार आता ती करत असते. तर इकडे मात्र आता रमा जी आहे ती आता इरावतीकडे गेलेली असते आणि इरावतीला तिने आता नाश्ता दिलेला असतो. आणि त्याच वेळेला इरावतीला ती म्हणत असते की तुमचं जे काही वागणं आहे ना ते खूप जास्त चुकीचं आहे. मग असे सुद्धा तुम्ही जे काही केलं ते मला आवडलेलं नाही आहे. त्याचसोबत आनंद आणि त्याचसोबत जानू वहिनी या दोघांमध्ये सुद्धा तुम्ही भांडणं लावताय, हे सगळं काही चुकीचं करताय तुम्ही. पण हे सगळं कशासाठी, तुमच्या आयुष्यात कधीच प्रेम नव्हतं का? प्रेमाची व्याख्या नेमकी काय असते ना ही तुम्हाला कधी कळणार आहे, मला कळतच नाही आहे. तुमच्या आयुष्यात जर प्रेम आलं असतील ना भूतकाळामध्ये तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, असं देखील रमा आता इरावतीला बोलते. इरावतीला हे सगळं काही बोलल्यानंतर इरावतीला धक्का बसतो. इरावती विचार करते की माझ्या प्रेमाबद्दल हिला कसं काय कळलं, पण आता इरावतीला मुद्दामून रमाने
त्या प्रेमाची आठवण करून दिलेली असते. तिला असं वाटत असतं की हे सगळं झाल्यानंतर तरी निदान ही इरावती जी आहे ती चांगलं वागेल, पण तरीसुद्धा ती चांगलं वागत नसते. आता इरावती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करते की मला जर आलेला फोन खरंच साहिलचा असला ना तर ठीक आहे, पण हे जर या करण्यामागे तू जर असेल ना तर तुला मी सोडणार नाही रमा, असं देखील आता ती इरावती एकटीच बडबडत असते. तिला खरं तर रमाचाच म्हणजे माहीचा खूप जास्त राग आलेला असतो. जे काही चाललेलं असतं त्यामुळे ती प्रचंड चिडलेली असते. तर इकडे आता पाहायला मिळतं इरावती जी आहे ती त्याच गोष्टीचा विचार करते. त्यावेळेला तिला भूतकाळातील घटनासुद्धा आठवते की मुकादमांच्या घरात ती आणि त्याचसोबत तो साहिल दोघंही जण पहिल्यांदाच म्हणजे तरुणपणे कशा पद्धतीने मुकादमांच्या घरात एकत्र राहायचे. त्याचसोबत हा सगळा प्रसंग तिच्या नजरेसमोरून येतो आणि तिला आता रडू येतं. तर इकडे रमाच्या जागी आता माहीची एंट्री झालेली असते. माही बेडरूममध्ये येऊन बसते आणि त्याच वेळेला अक्षयसुद्धा तिथे असतो. अक्षय आणि माही आता बोलत असतात. त्याच वेळेला आता अक्षय माहीला म्हणत असतो की आज अभिचा बड्डे आहे, घरात सेलिब्रेशन आहे, आज कित्येक दिवसानंतर मजा येणार आहे. तर त्यावर आता रमासुद्धा हसत हसत म्हणते की हो ना, आज खरंच मजा येईल सगळी गेम्स वगैरे खेळायला, असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तर इकडे मात्र आता माही म्हणत असते की असंच मला वागावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन मी रमा आहे हे यांना वाटेल, असा विचार करून ती आता व्यवस्थितपणे म्हणजे रमा अगदी गोडी गुलाबीने कसं वागते तसं एकदम वागायचा ती आता प्रयत्न करत असते. तर इकडे अक्षय म्हणत असतो की चालेल ठीक आहे, आपण मस्तपैकी त्याचा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करूया आणि त्याचसाठी मी पूर्ण ही तयारी करत आहे, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. तर इकडे साहिल जो आहे तो मात्र आता रमाकडे पाहत असतो. रमाला विचारतो काय झालं आहे. त्यावर घडलेला सगळा प्रकार रमा सांगू लागते आणि म्हणत असते की त्या घरात खरंच मला ना सुख असं नाही आहे. ती इरावती आणि माही या दोघांनी मिळून त्या घराची अशी वाट लावली ना की त्या घरात राहावंसुद्धा वाटत नाही, असं देखील रमा आता कावेरी आणि मावशी यांना सांगत असते. आता मावशीला आणि ह्या सगळी घटना कळल्यानंतर आता वाटत असतं की यांना की या सगळ्यामध्ये विचार अडकून पडली आहे, तिला बाहेर काढायला हवं. आणि साई आता विचार करतो आणि म्हणत असतो की आज आहे ना आपण असेच पार्टी करूया, म्हणजे कसं या सगळ्यातून थोडं तरी बाहेर पडता येईल, मजा करूया आपण. आणि त्याच वेळेला तर मावशीलासुद्धा हे म्हणणं पटतं. मावशीलासुद्धा वाटत असतं की रमाने या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहायला नव्हतं, तिनेसुद्धा आता बाहेर बाकी विचार करायला हवा. तर पुढील भागातमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की साईने एक छान गेमचं नियोजन केलेलं असतं आणि तिला कोडंसुद्धा घातलं जातं आणि या सगळ्या प्रकरणात साईच पुढे असतो. साईनेच आता हे सगळं ऑर्गनाईज केलेलं असतं. त्यामुळे आता साईचं जे काही कोडं असतं ते सोडवायचं काम हे रमाने केलेलं असतं. त्यामुळे रमा खूप जास्त खुश होते आणि रमाला जे हवं आहे ते आता रमा खाऊ शकत असते आणि त्यामुळेच रमा आता प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत असते आता ते खायच्या निमित्ताने. तर त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मात्र खूप जास्त आनंद जो आहे तो आता मुकादमांच्या घरी नसून आता रमाच्या घरी आलेला असतो. त्यामुळे रमा जी आहे ती खूप जास्त खुश असते आणि तिने तो क्लू ओळखल्यामुळे तिला गुलाबजामसुद्धा खायला मिळतो. त्यामुळे ती अजून जास्त खुश होते कारण तिच्या आवडीचे पदार्थ तिला आता ह्या गेम निमित्ताने खायला मिळत असतात. तर त्याच वेळेला आता इकडे अभिचा बड्डे असतो, त्याचं सेलिब्रेशन सुरू असतं. आता अक्षयच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि त्याला योग्य हात ओळखून रमा कोण आहे हे सांगायचं असतं. तर तो जेव्हा माहीचा हात धरतो तेव्हासुद्धा त्याला कळत नसतं तिचा हात असा कसा बदलू शकतो आणि त्याला माहिती आहे तुम्ही सगळीजणं माझ्याशी खोटं बोलत आहात, इथे माझी रमाच नाही आहे, तुम्ही रमालाच गायब केला आहे, असं देखील तो म्हणत असतो. त्याने माहीचा हात चेक केलेला असतो पण माहीच्या हाताला स्पर्श करताच त्याला रमाची आठवण नुसती आलेली सुद्धा नसते आणि त्यामुळे आता तो म्हणत असतो मी तुम्हाला म्हटलंय ना इथे रमा नाही आहे, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत शूटिंग करता. आणि त्याच वेळेला डोळ्यावरची पट्टी काढून तो बाजूला ठेवतो आणि इकडे तिकडे पाहतो. तर इकडे आता रमा असते. मग तो विचार करतो की मी असा कसा चुकतोय, रमाचा हात ओळखायला काही माझ्याकडनं चूक झाली आहे का, असा विचार देखील तो करू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.